आता एक महत्त्वाची बातमी सरकारच्या गोटातून समोर येते। फार उपयोगी ठरत नसलेल्या जुन्या आणि आता फारसा प्रतिसाद नसलेल्या योजना सरकार शोधणार आहे आणि त्या योजना येत्या काळामध्ये बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणुकीमधील आश्वासन राखायचंय तर 40% खर्च वाढणार आहे। त्यासाठी या आणि अन्य उपाययोजना शोधल्या जात आहेत। फार उपयोगी ठरत नसलेल्या जुन्या आणि आता फारसा प्रतिसाद नसलेल्या योजना सरकार शोधणार आहे आणि त्या योजना येत्या काळामध्ये बंद होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला संजय तिवारी देतील। संजय, नेमक्या त्या कोणत्या योजना आहेत त्या आगामी काळामध्ये बंद होण्याची शक्यता आहे? अगदी याच प्रश्नाचं उत्तर आता सरकार शोधतंय। आपल्याला माहिती आहे की रिफॉर्मिस्ट बजेट म्हणजे सुधारणावादी अर्थसंकल्प या विषयामध्ये देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते तज्ञ समजले जातात आणि स्वतः अजित पवार यांनी 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे। तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। दोघांनी मिळून आता लाडकी बहीण योजना ही जी त्यांची फ्लॅगशिप योजना आहे आणि ज्या योजनेमुळे म्हणजे ते एक कारण होतं ज्यामुळे ते परत सत्तेवर आलेले आहेत, त्यामुळे ती योजना सुरूच ठेवायची आहे आणि त्यासोबतच निवडणूक काळामध्ये 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये लाभार्थी महिलांना देण्याचे त्यांनी वचन दिलं होतं, त्याचं पालन सुद्धा करायचं ठरवलंय आणि त्यासाठी त्यांना आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पाची आणि आर्थिक घडी नीट बसवायची आहे आणि ते त्यांनी आता आव्हान आपलं स्वीकारलेलं दिसतंय आणि त्याच दिशेने आता जे शासकीय तंत्र आहे ते अशा अनुत्पादक किंवा लांब काळापासून प्रदीर्घ काळापासून असलेल्या पण आता फारसा प्रतिसाद नसलेल्या किंवा फारसा उपयोग नसलेल्या अशा ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांना आयडेंटिफाय करत आहेत, त्यांना त्यांची ओळख केली जात आहे आणि त्यांना एका वेगळ्या यादीमध्ये समाविष्ट केले जात आहे। ही यादी पूर्ण झाल्यानंतर सरकार यावरती कॉल घेईल आणि सरकार निश्चितच पुढील बजेटच्या आधी या ज्या योजना आहेत त्यांना एकतर बंद करायचं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी महत्वाचा बदल घडून आणायचा किंवा त्यांना त्यांचे जे लाभार्थी आहेत ते रेस्ट्रिक्ट करायचे, एका विशिष्ट मर्यादेमध्ये आणायचे, त्यांच्यात नवीन अटी किंवा शर्ती टाकायच्या। असं सगळं करून त्या ज्या जुन्या आणि अनुत्पादक योजना आहेत त्यांना ते ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतायत। कारण आपल्याला माहिती आहे 40,000 कोटींचा खर्च लाडकी बहीण योजनेवरती आहेत आणि जर निवडणुकीत दिलेली जे आश्वासन आहे 2100 रुपयांचं ते जर पूर्ण करायचं ठरवलं तर हा आकडा 40% म्हणजे 56,000 कोटीपर्यंत जाणार आहे। अर्थातच दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींची वाढ होत आहे, पण असं असलं तरीही हा जो वाढीव खर्च आहे त्याला ऍड्रेस करायचं असेल, त्याची कुठेतरी तजवीज करायची असेल तर आता वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब राज्य सरकार करते आणि त्यामध्ये हे महत्वाचं मार्ग म्हणजे ज्या जुन्या योजना आहेत, अनुत्पादक योजना आहेत त्यांना आयडेंटिफाय करून आणि त्यांना एकतर बंद करणे किंवा त्यांच्यामध्ये महत्वाचा बदल घडून आणणे हे मोठं आव्हान राज्य सरकारने स्वीकारलेलं दिसतंय। आणि आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी, लाडकी बहीण सारख्या योजनांवरून आरबीआयने खरं चिंता व्यक्त केलेली आहे आणि ती गोष्ट सुद्धा लक्षात घेता आता सरकार नेमकी काय पावले उचलणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।